Hello students, we are studying subject physics. In that chapter number 6, superposition of waves. In last lecture, we have already learned the formation of stationary waves and its equation, and also the conditions for node and antinode. Now, in today's lecture, we will see about the properties of stationary waves and comparison between the progressive wave and stationary wave. Now, let us start the properties of stationary waves. First property is that stationary waves are produced due to superposition of two identical waves, either transverse or longitudinal, traveling through the medium along the same path in opposite direction. दोन वेव ज्या सेम पाथ थ्रू ट्रॅव्हल होतील परंतु त्यांची डायरेक्शन ही अपोजिट असेल तर त्यावेळेस स्टेशनरी वेव फॉर्म होते, हे आपल्याला माहिती आहे. मग इथं ही स्टेशनरी वेवचं फॉर्मेशन आहे की एका डायरेक्शनने जाणारी वेव नंतर इन्सिडंट होऊन रिजिड सपोर्टवर इन्सिडंट होऊन रिफ्लेक्ट होईल क्रेसचं ट्रव आणि तो परत ती या पद्धतीने जाईल. जर या पोझिशनपासून स्टार्ट झाली असेल, मीनपासून असेल तर या पद्धतीने जाणार, परत इकडच्या बाजूने रिफ्लेक्ट होऊन येईल. ती मीन पोझिशनला म्हणजे सेंटरला जेव्हा आपण प्लग करतो, प्लग केल्यानंतर इथूनही वेव क्रिएट होते, इथूनही वेव क्रिएट होते आणि नंतर रिजिड सपोर्टपासून इन्सिडंट होऊन परत ती रिव्हर्स येते. आणि हा पॅटर्न आपल्याला लूपच्या फॉर्ममध्ये मिळतो कारण इथं कंटिन्युअस जर व्हायब्रेशन चालू असले म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स हे फास्ट त्या ठिकाणी मूव्ह जर होत असतील तर आपल्याला हे लूपच्या फॉर्ममध्ये आपल्याला नेचर हे मिळत असेल आणि कंटिन्यू ही प्रोसेस जर चालू असेल तर आपल्याला स्टेशनरी वेव्ह ही मिळत असते. तरी झाली पहिली प्रॉपर्टी म्हणजेच डेफिनेशन. नंतर सेकंड प्रॉपर्टी, if two identical transverse progressive waves superimpose or interfere, the resultant wave is a transverse stationary wave. म्हणजे दोन ट्रान्सवर्स वेव्स या ठिकाणी जर इंटरफेअर झाल्या किंवा सुपरइम्पोज झाल्या तर रिझल्टंट वेव्ह जी मिळणार आहे ती देखील स्टेशनरी ट्रान्सवर्सच असेल. वेव मिळताना मग या ठिकाणी परत तीन सब प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी, when transverse stationary wave is produced on a string, some points are motionless or which do not move are called as. मग आता समजा ही वेव फॉर्म झालेली इथले जे पॉइंट आहेत ते आपल्याला माहिती आहे. हे जे पॉइंट असतात ज्यांना आपण नोड म्हणतो, आणि हे जे पॉइंट असतात ज्यांना आपण अँटी नोड म्हणतो. मग असे काही पॉइंट्स आहेत की जे मोशनलेस असतात, त्या पॉइंटला आपण नोड म्हणतो. स्टडी पॉइंट असतात जिथं डिस्प्लेसमेंट हे मिनिमम असतं, ॲम्प्लिट्यूड हे मिनिमम असतं. इन दॅट बी प्रॉपर्टी, देर आर सम पॉइंट ऑन द स्ट्रिंग which oscillate with a maximum amplitude are called. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होणारे पार्टिकल्स किंवा तो जो पॉइंट असतो त्याला आपण अँटी नोड म्हणतो. बरोबर. नाव थर्ड वन, पॉइंट्स बिटवीन द नोड्स अँड अँटी नोड्स व्हायब्रेट विथ द व्हॅल्यूज ऑफ ॲम्प्लिट्यूड बिटवीन 0 अँड ए. म्हणजेच या ठिकाणी देखील हा काय झाला, नोड पॉइंट झाला. इथंही नोड पॉइंट झाला. नोड आणि अँटी नोड यांच्यामधील जे पार्टिकल्स असतील, व्हायब्रेट होणारे जे पार्टिकल्स असतील त्यांचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट हे इथं कन्सिडर करूया 0 आणि हे कन्सिडर करूया ए. म्हणजेच 0 to
एच्या दरम्यान ती व्हॅल्यू या ठिकाणी प्रत्येक पार्टिकलची असते. म्हणजे मिनिमम डिस्प्लेसमेंट 0 आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ए किंवा ॲम्प्लिट्यूड जे असणार आहे ते, त्याच्या दरम्यानच ती व्हॅल्यू असते. आता ही सेकंड प्रॉपर्टी जशी ट्रान्सव्हर्स वेव्हसाठी आहे, सिमिलर तीच प्रॉपर्टी या ठिकाणी लॉंगिट्युडनल वेव्हसाठी आहे. आणि असेच 3 पॉईंट देखील इथं लॉंगिट्युडनल वेव्हसाठी आहेत. म्हणजेच 2 लॉंगिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह जर सुपर इम्पोज झाले किंवा इंटरफेअर झाले तर त्यांच्यापासून मिळणारा रिझल्टंट वेव्ह जी असेल ती देखील लॉंगिट्युडनल स्टेशनरीज वेव्ह असणार आहेत. आणि त्याच्यात देखील हे जे पॉईंट आहेत छोटे छोटे ABC पॉईंट, की मिनिमम डिस्प्लेसमेंट किंवा मोशनलेस पॉईंट जे असतील त्यांना नोड म्हणायचं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला जे पॉईंट तो जो पॉईंट असतो त्यांना अँटीनोड म्हणायचं, आणि जे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड हे नेहमी थर्ड प्रॉपर्टी जी आहे 0 आणि एच्या दरम्यान असेल. देन फोर्थ प्रॉपर्टी इज दॅट द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह नोड इज λ/2 and 2 consecutive antinode is also λ/2. म्हणजेच या ठिकाणी ही वेव्ह आपण कन्सिडर केली, हा आहे नोड, हा नोड, नोड, इथं अँटीनोड आणि अँटीनोड. तर 2 नोडमधलं डिस्टन्स हे λ/2 असेल किंवा 2 अँटीनोडमधलं डिस्टन्स λ/2 असेल. कारण ही पूर्ण एक वेव्ह आहे, एक वेव्ह किंवा एक व्हायब्रेशन किंवा एक या ठिकाणी ऑसिलेशन असेल. म्हणजे तो पूर्ण तो जो पाथ असेल ते म्हणजेच या ठिकाणी असणार आहे वेव्हलेंथ लॅम्बडा. मग त्याचा हाफ नोड नोड λ/2, अँटीनोड अँटीनोड λ/2 या पद्धतीने. नंतरची प्रॉपर्टी नंबर 6, द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन व्हॅरीज पिरियडिकली इन अ स्पेस, ऑल पॉइंट व्हायब्रेट विथ द सेम फ्रिक्वेन्सी. म्हणजे जे पार्टिकल या ठिकाणी व्हायब्रेट होत असतात त्यांची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी सेम असते. आणि व्हायब्रेशन व्हॅरीज पिरियडिकली इन स्पेस. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7. 7 property state that though all the particles except those at the nodes possess energy, means though all the particle possesses energy, there is no propagation of energy and the wave is localized and its velocity is 0, therefore we call it stationary wave. म्हणजेच ऑल पार्टिकल पजेसेस एनर्जी, कारण ते व्हायब्रेट होत आहेत, व्हायब्रेट होतात म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी आहे. पण नोड ह्या पॉइंटला असलेले जे पार्टिकल्स असतात ते रेस्टला असतात, त्यांची एनर्जी 0 असते, डिस्प्लेसमेंट 0, ॲम्प्लिट्यूड 0 असतं. मग ही एक लोकलाइज वेव्ह म्हणजे एक स्टेडी किंवा स्थिर वेव्ह आपल्याला या ठिकाणी मिळते. मग वेव्ह जर स्टेडी असेल, स्टेशनरी असेल तर तिची व्हेलॉसिटी ही 0 असते. मग व्हेलॉसिटी 0 असल्यामुळेच आपण त्याला या ठिकाणी काय म्हणत असतो, स्टेशनरी वेव्ह. अँड नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 8, इट सेज दॅट all the particles between adjacent nodes vibrate in a phase. There is no progressive change of a phase from one particle to another particle. All particles in the same loop are in a same phase of oscillation and which reverse for the adjacent loop. तर ह्या प्रॉपर्टीचा मीनिंग असा आहे की जेव्हा स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते, आपण या ठिकाणी एक वेव्ह की ज्याच्यामुळे 2 लूप फॉर्म झाले आणि इथं झाले नोड 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 आणि हे जे पॉईंट असतात हे असतात अँटीनोड. तर हे जे लूप, एका लूपमधले सर्व जे पार्टिकल्स व्हायब्रेट होतात तर त्यांचा फेज या ठिकाणी सेम असतो, की त्या ठिकाणी प्रत्येक पार्टिकलचा फेज हा सेम असेल, या पद्धतीने ते व्हायब्रेट होतील. मात्र शेजारच्या लूपमध्ये जे पार्टिकल असतील त्यांच्या मात्र फेज चेंज असतो, तर तो
ह्या डायरेक्शनने त्या ठिकाणी ते व्हायब्रेट होतील. प्रत्येक पार्टिकलची प्रत्येक लूपमध्ये स्पेशली किंवा एका लूपमध्ये प्रत्येक पार्टिकलची डायरेक्शन ही जर ऑफ डायरेक्शनला असेल तर शेजारच्या लूपमधले पार्टिकलची व्हायब्रेशन डायरेक्शन जी असेल ती या पद्धतीने असेल. मीन्स ऑस्युलेट विथ अ रिव्हर्स फॉर दी ॲडजस्टंट लूप. ॲडजस्टंट लूपचं पार्टिकलची व्हायब्रेशन ही मात्र रिव्हर्स डायरेक्शनमध्ये असते. ही झाली 8 नंबरची प्रॉपर्टी. आता आपल्याला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट माहिती आहेत जसे व्हायलिन, तानपुरा. These instruments are based on the principle of formation of a stationary waves or standing wave. आता व्हायलिन असेल, तानपुरा असेल, त्या ठिकाणी एक मेटल स्ट्रिंग असते आणि ती 2 पॉईंटमध्ये असं फिक्स केलेली असते आणि जेव्हा ते वाजवली जाते म्हणजे सेंटरला कुठंतरी प्लग केलं जातं तेव्हा नंबर ऑफ वेव्स कंटिन्यू ती प्रोसेस असते. मग ह्या नंबर वेव ही फॉर्म होते आणि कंटिन्यू झाल्यामुळे ती वेव फॉर्म होऊन पार्टिकल्सचं व्हायब्रेशन जे असतात ते मॅक्झिमम होते आणि नंतर लूपच्या फॉर्ममध्ये आपल्याला हे नेचर दिसत असतं. मग या ठिकाणी ह्या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स. Now let us see the comparison between the progressive wave and stationary waves. आता बघा या ठिकाणी कंपॅरिझन और डिस्टिंग्विश और डिफरंट बिटवीन दी 2 क्वांटिटीज असं जेव्हा असेल त्यावेळेस तुम्हाला त्यांचं डिस्टिंग्विश हे सेक्शन करूनच लिहायचं आहे की एका बाजूला जी क्वांटिटी दिलेली असेल ती आणि दुसऱ्या बाजूला दुसरी क्वांटिटी. मग इथं आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह घेतोय तर 2 पार्ट करायचे आणि नंतर त्यांचे पॉईंट जे आहेत ते लिहित जायचं. जर ते 1 बाय 1 प्रोग्रेसिव्ह वेव्ह नंतर स्टेशनरी वेव्ह असं लिहिलं तर त्या ठिकाणी फुल क्रेडिट मिळत नाही, मार्क्स मिळत नाही. तर डिस्टिंग्विश किंवा कंपॅरिझन हे नेहमी 2 पार्ट करूनच लिहिलं गेलं पाहिजे. तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. तर प्रोग्रेसिव्ह वेव्हमधला आपण पहिला पॉईंट बघूया. पहिला पॉईंट किंवा पहिला डिफरन्स या ठिकाणी असा आहे. इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल फ्रॉम वन रिजन टू अनादर विथ अ डेफिनाईट व्हेलॉसिटी. की प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट झाल्यानंतर पार्टिकल्स व्हायब्रेट होतात. पार्टिकल व्हायब्रेट झाले म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी मिळते आणि ती एनर्जी पुढे ट्रान्सफर होते म्हणजेच वेव्ह ही प्रपोगेट होत असते. आणि वेव्ह प्रपोगेट होते किंवा ट्रॅव्हलिंग होते म्हणजेच त्या वेव्हला काही डेफिनाईट व्हेलॉसिटी असते, काही निश्चित व्हेलॉसिटी या ठिकाणी असते. आता सिमिलर पॉईंट स्टेशनरी वेव्हमध्ये. इन स्टेशनरी वेव्स disturbance remains in the same region where it produce and velocity of a wave is 0. तर इथं जे लूपच्या फॉर्ममध्येच आपण बघूया की सगळे पार्टिकल्स या पद्धतीने व्हायब्रेट होत असतात. एनर्जी त्या ठिकाणी शिफ्ट होत नाही, वेव्ह प्रपोगेट होत नाही. वेव्ह प्रपोगेट होत नाही म्हणजेच व्हेलॉसिटी काय असते? 0 असते. सेकंड प्रॉपर्टी इज दॅट in progressive wave amplitude of all particles are same. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मग ती ट्रान्सवर्स असो किंवा लॉंगिट्युडनल असो तर याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकलचं अँप्लिट्यूड हे सारखं असतं कारण प्रत्येक पार्टिकल हा मॅक्झिमम अँप्लिट्यूड अटेन करत असतो. म्हणजेच की ही वेव्ह आता इथला पॉईंट या ठिकाणी मॅक्झिममला असेल, नंतर पुढचा पॉईंट जेव्हा प्रपोगेट होईल ती वेव्ह या पद्धतीने पुढे प्रपोगेट होत असते. म्हणजे प्रत्येक पॉईंट ट्रॅव्हल होत असताना मॅक्झिमम अँप्लिट्यूड या ठिकाणी अटेन करत असतो. तर स्टेशनरी वेव्हमध्ये काय आहे? अँप्लिट्यूड्स ऑफ पार्टिकल्स डिफरंट.
कारण ही वेव्ह प्रपोगेट होत नाही आहे, फक्त लूपमध्येच त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन चालू आहे. म्हणजेच हा पार्टिकल ह्या मॅक्झिमम पोझिशनलाच व्हायब्रेट होईल, हा पार्टिकल ह्या पोझिशनलाच व्हायब्रेट होत राहील, इकडचे पार्टिकल ह्याच पद्धतीने, म्हणजे इथल्या इथं यांचं व्हायब्रेशन हे चालू असतं. कारण ही वेव्ह स्टडी वेव्ह आहे, ती पुढे प्रपोगेट होत नाही, मात्र लूपमध्येच त्यांचं व्हायब्रेशन चालू असतं. तर इथं ही वेव्ह जशी प्रपोगेट होत जाईल तसं प्रत्येक पार्टिकल मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड अटेन करत जातं. तिसरी प्रॉपर्टी, थर्ड प्रॉपर्टी, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑल पार्टिकल्स डज नॉट क्रॉस मीन पोझिशन सायमल्टेनियसली, and in stationary waves all particle cross their mean position simultaneously. आताच आपण प्रॉपर्टीमध्ये देखील पाहिलं की जेव्हा लूपमध्ये पार्टिकल्स व्हायब्रेट होतात आणि ही असते याची मेन पोझिशन, जर पहिल्या लूपमध्ये व्हायब्रेट होणारे पार्टिकलची डायरेक्शन अशी असेल तर दुसऱ्या लूपमध्ये किंवा ॲडजस्टंट लूपमध्ये ह्या पद्धतीने असते. मग इथं काय होतं, प्रत्येक पार्टिकल हा मेन पोझिशन काय करत असतो, क्रॉस करत असतो. तसं मात्र या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये घडत नाही. इट डज नॉट हॅपन इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. फोर्थ प्रॉपर्टी इज दॅट इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑल पार्टिकल्स आर मूव्हिंग. प्रत्येक पार्टिकल्स या ठिकाणी कसा आहे, मूव्हिंग आहे. म्हणजे काय, तो व्हायब्रेट झाल्यानंतर त्याची एनर्जी पुढच्या पार्टिकलला देत जातो. ती एनर्जी शिफ्ट झाली म्हणजेच वेव्ह काय होत जाते, प्रपोगेट होत जाते. इन स्टेशनरी वेव्स पार्टिकल्स ॲट द पोझिशन ऑफ नोड्स आर ऑलवेज रेस्ट. ही नोडची पोझिशन असते, तर इथले पार्टिकल्स हे नेहमी रेसला असतात. हे तरी पार्टिकल्स या ठिकाणी व्हायब्रेट होतात, परंतु हा पार्टिकल स्टिडी मोशनलेस असतो, तो कधीही त्या ठिकाणी डिस्प्लेस होत नाही किंवा तो या ठिकाणी व्हायब्रेट होत नाही, तो रेसला असतो कायम, त्याची पोझिशन ही रेसला असते. आणि इकडे काय, सगळे पार्टिकल्स काय होत असतात, मूव्हिंग होत असतात. फिफ्थ प्रॉपर्टी इज दॅट इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह एनर्जी इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन रिजन टू अनदर रिजन. बरोबर, वेव्ह प्रपोगेट होते म्हणजेच काय, प्रपोगेट कशामुळे होते की प्रत्येक पार्टिकल या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर करतो आणि ती एनर्जी एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये काय होत जाते, प्रपोगेट होत जाते. इन स्टेशनरी वेव्स देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. स्टेशनरी वेव्हमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही. एनर्जी ट्रान्सफर होत नाही नसल्यामुळेच तिला आपण स्टेडी किंवा स्टेशनरी वेव्ह असं म्हणत असतो. बरोबर. नाव last property says that in progressive wave phase of adjacent particles are different. वेव्ह प्रोपोगेट होते आहे, तर ही असते आपली मेन पोझिशन. इथून पार्टिकल, आता हा पार्टिकल इथं झिरोला असेल, जेव्हा ते प्रोपोगेट होते तर प्रत्येक, आता हा रोप जर कन्सिडर केला त्याच्यावर नंबर ऑफ पार्टिकल्सने तो रोप बनलेला असतो, तर एका पार्टिकलची फेज जर 0 असेल त्यावेळेस पुढचे पार्टिकल्स एनर्जी शिफ्ट करत असतात आणि प्रत्येकाची फेज जर आपण पाहिली तर चेंज होते आणि इथं जी असते ते मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी असतं आणि इकडे देखील, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा फेज आपल्याला बदललेला दिसतो. याच्यात मात्र ऑल पार्टिकल्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह nodes are moving in the same phase and in same direction while those in adjacent loops are moving opposite direction and phase differ is 180 degree. आत्ताच पाहिलं आपण की ही झाली स्टेशनरी वेव्ह, दोन रिजिड सपोर्टमध्ये आहे, हा झाला नोड पॉईंट, हा झाला अँटी नोड पॉईंट, ही झाली या ठिकाणी मेन पोझिशन. जर ऑल पार्टिकल्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स, हा इकडचा आणि हा इकडचा नोड, हे दोन नोड्समधले पार्टिकल्स व्हायब्रेट इन अ सेम फेज, म्हणजे इथले जर या फेजमध्ये असतील तर व्हाईल दोज इन ॲडजस्टंट लूप्स आर मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन, तर यांची डायरेक्शन ही पहिल्याच्या अपोजिट असते. आणि तो जो फेज डिफरन्स असतो तो नक्कीच इथे किती असतो, 1 डिग्री. फेज डिफरन्स इज 180 डिग्री. नाव
in this way. This is the comparison of progressive waves and stationary waves.